सकल तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेविसी कीर शरीरे लोन कीजिए। वसुदेवम सुतम देवम कंस चानुर मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी। आता प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी तुम्ही असे थोडे पुढे येऊन बसा, असे थोडे महिला मंडळ वगैरे पुरुष मंडळ पुढे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अगदी विद्वजनापासून सर्वसामान्य माणसांच्या घरात ज्यांनी आपलं स्थान निश्चित केलं आहे, येथून मागही होतं आताही आहे, सूर्यचंद्र आहे तोपर्यंत राहणार आहे, असे असणारे देवमान्य संत, संत मान्य संत आणि लोकमान्य संत, संपूर्ण विश्वाचे गुरु श्रीमंत श्री ज्ञानोबाराय यांच्या श्रेष्ठ श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 17 बोलू नका, श्लोक क्रमांक 14 आणि ओवी क्रमांक 207 क्रमांकाची ओवी सदर ही प्रवचन सेवेकरता निवडलेली आहे। तसेच या ओवीचा धावता भावार्थ असा आहे, ज्ञानोबाराय या ओवीतून आपल्याला काय प्रतिपादन करताय। सकल तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया शिविशी कीर शरीर लोन कीजे। याचा अर्थ असा जो कोणी या आईवडिलांच्या पोटी अर्थात ज्यांनी जन्म घेतलेला आहे त्यांनी जर आपल्या आईवडिलांसाठी आपला देह समर्पित केला, तनो मनो जीव चरणाशी लागावे अगरगता करावे दास्य सकळ, ज्याप्रमाणे त्यांची सेवा केली, त्यांचे आधार तेथे केलं तर तिच्या इतकं पुण्यवान कुणीच नाही, असा या ओवीचा धावता भावार्थ आहे। असो परिहार देणे हे प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असते। भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रावित असलेली आजची नामचिंतन सेवा ती म्हणजे प्रथम वर्ष श्राद्ध। प्रथम वर्ष श्राद्ध गेले आज हे लोकांची यात्रा संपून कैलासवासी तानुबाई सावळेराम खोकले स्वर्गवास झाला आणि आज त्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध म्हणजे वर्ष श्राद्ध व्हायला आलेलं आहे। अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्मा त्यांच्या आत्म्याला चिरकाल शांती देव आणि परमेश्वर त्यांना अशा एखाद्या चांगल्या इनुमनी जन्म देऊ अशी आपण देवाकडे प्रार्थना करू। असो या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगतात, सकल तीर्थाची धुरे जी एका माता पितरे त्या सेविशी कीर शरीर लोन कीजे। याचा अर्थ असा का काही लोक म्हणतात का हो हे वर्ष श्राद्ध करावंच लागतं का, केलंच पाहिजे का, नाही केलं तर काय होईल। पुढे मी ओघाना तुम्हाला तेही काही सांगेल, याचा दोष काय होतो, कलंक काय लागतो, आपल्या जीवनामध्ये व्याधी किती निर्माण होतात। पण हे लक्षात ठेवा, आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलेलो आहे त्याचं आद्य कर्तव्य आपल्याला करावंच लागतं। जसे आपले पूर्वज करत आलेले, आपले वडील वाडवडील करत आलेले, तेच आपल्याला करावं लागेल। वर्ष श्राद्ध म्हणजे काय? वर्ष श्राद्ध म्हणजे ज्या व्यक्तीला आज वर्षे व्हायला आलेलं आहे म्हणून वर्षाने आपल्याला श्रद्धेनं जे करायचं त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात। बघा, नाही केलं तर काय होतं मी पुढे सांगून जाईल, पण विशेष म्हणजे लग्न झालं म्हणजे कुंकू हे लावावं लागेलच, नाही लावलं तर काय होईल। लोक म्हणतील काय कारण त्या कपाळाची बाई, लग्न झालं तर कपाळाला कुंकू नाही, बरोबर आहे का नाही। बर, लग्न झालं तर मंगळसूत्र घालावंच लागेल, लग्न झालं तर आपल्या गळ्यामध्ये काळा धागा आपला काळा मणी बांधावंच लागेल, हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल का नाही। तसं हे शास्त्र सांगते बघा। म्हणून मला सांगायचं काय,
सगळ्याही तीर्थापेक्षा आई वडिलांचं तीर्थ हे श्रेष्ठ सांगितलंय. कारण का आई आणि संत या दोघांची सारखी उपमा दिलेली आहे. बघा, खूप काही संत होऊन गेले, पण ज्या वेळेस आपण आळंदी, पंढरपूर, पैठण, त्र्यंबकेश्वरला जातो, गेल्यानंतर मला तुम्ही सांगा, जे कुणी बी वारकरी लोक येतात किंवा कुणी सर्वसामान्य पण लोक येतात, आल्यानंतर आपण काय म्हणतो? वाटण चालताना काय म्हणतो? माऊली जरा जागा द्या ना. काय म्हणतो? माऊली. माऊली हा शब्द एक पुरुष असताना सुद्धा माऊलीचा उच्चार होतो. म्हणजे त्याच्यात काय येतं? ममत्व येतं. आईचा शब्द येतो म्हणजे आई. कारण का ज्ञानोबरायला आपण माऊली म्हणतो, आणि आपण समजा पंढरपूरला गेलो, जरी गर्दीत जरी गेलो तरी आपण सगळ्याला म्हणतो माऊली पुढे सारखा, माऊली रस्ता द्या. का? ही आईचं आणि संतांचं ममत्व आहे. मला सांगायचं काय या ठिकाणी बघा, आणि संत हे कुठे असतात? तीर्थाच्याच ठिकाणी असतात. बघा, त्र्यंबकेश्वर आहे, कुठल्या नावानं ओळखलं जातं? त्र्यंबकेश्वर. त्या ठिकाणी त्र्यंबक राज आहे, बरोबर ना? त्र्यंबकेश्वर म्हणजे त्र्यंबक राज आहे. आता त्र्यंबक राजापाशी समाधी घेण्यासाठी कोण गेलं? निवृत्ती दादा. निवृत्ती दादा गेले. आणि त्या ठिकाणी नदी कोणती आहे? गंगा. काय गंगेचं नाव? गोदावरी म्हणतात का? बरं, तीच गोदावरी गुप्त होऊन इकडे पंचवटीकडे निघाली. मग मला हे सांगायचं, ज्या ठिकाणी त्र्यंबक राज आहे त्या ठिकाणी संत निवृत्ती दादा आहे, आणि तिसरं म्हणलं तर गंगा म्हणजे गोदावरी. आपण समजा वारीला गेलो, त्र्यंबकेश्वरच्या वारीला गेल्यानंतर आपण कुठं स्नान संध्या करतो? कुशवर्तावरती. ही गंगाच आहे ना, गोदावरी गंगा. तिथे काय स्नान करतो? कारण का त्या ठिकाणी आपण जर गेलो, आपल्या जीवनामध्ये समजा काही पाप कर्म झालेले असतील, त्या ठिकाणी हे पाप धुल्या जातील. मला तुम्ही सांगा, तुम्ही इकडे बाजूला किती समजा पाप केले, गंगामध्ये जाऊन समजा तुम्ही स्नान केलं तर तुमचे पाप काय होतात? निवृत्त होता. पण गंगेत समजा जर पाप केलं तर पाप जात नाही. म्हणून गंगेमध्ये पाप करायचं नाही. अलग लक्षात. म्हणून मला हे सांगायचं, त्याच्याकरता का सकळ तीर्थाचे धुरे म्हणजे तीर्थ. काय सांगितलं? सकळ तीर्थाचे धुरे जी एका माता पितरे. मग आपल्याला काय करायचं या ठिकाणी? समजा जसं तुम्हाला ते उदाहरण दिलं, अर्थात समजा तुम्ही आळंदीला गेले किंवा पंढरपूरला गेले. पंढरपूरला आपण जातो, कोणत्या देवाकडे लक्ष ठेवून जातो? विठोबाकडे. बरोबर आहे ना? आपल्या विठोबाकडे. मग सांगा, विठोबाचा भक्त कोण? पुंडलिक. कोण? पुंडलिक. आणि पुंडलिक तिसरी जी पाणी वाहत त्याला काय म्हणतात आपण? चंद्रभागा. मग तिथे तीर्थ आले का नाही? तिथे तीर्थ आले का नाही? सकळ तीर्थाचे धुरे, याचं लक्षात घ्या. त्या ठिकाणी तीर्थ आले. मला तीर्थाविषयी तुम्हाला विशेष सांगायचंय. म्हणून हे आईचं बी एक आज काय वर्ष श्राद्ध आहे. म्हणून ओवी आली होती, सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे. मग त्याच्याकरता आपण त्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे. बघा विषय कसा आलेला. हे सगळं झालं ज्या वेळेस कुकुट स्वामी, तुम्हाला माहित असेल, आणि कुकुट स्वामीकडे ते गंगेच्या किनारी राहत होते, एक अशी झोपडी बांधून. तर काय झालं, त्या गंगेतून काळ्याकूट 3 स्त्रिया. बसा आता तुम्ही, बसा. फक्त तेवढा दिवा लावला का? हा. 3 काळ्याकूट स्त्रिया आल्या, त्या गंगेतून आल्या, आणि आल्यानंतर त्या झोपडीमध्ये गेल्या, त्या पर्णकुटीमध्ये गेल्या. आणि पुंडलिक त्या ठिकाणी असा वास्तव्याला अर्थात झाडाखाली बसलेला होता. त्याने हे बघितलं, ह्या 3 काळ्याकूट स्त्रिया आल्या आणि त्या पर्णकुटीमध्ये गेल्या. काही वेळेनंतर जेव्हा त्या बाहेर आल्या तर त्या काय झाल्या? पांढऱ्या शुभ्र झाल्या. पांढऱ्या शुभ्र झाल्यानंतर तेव्हा पुंडलिक त्या ठिकाणी बसलेला होता. त्यांनी बघितलं, अरे या स्त्रिया आपल्या समोर या पर्णकुटीमध्ये गेल्या
तेव्हा काळ्या कूट होत्या आणि बाहेर आल्या तर एकदम पांढर शुभ्र झाल्या. या कशामुळे झाल्या असतील? आणि मग भक्त पुंडलिक अर्थात पुंडलिकाने काय केलं, त्या कुट्यामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी कुकुट मुनी साधू होते आणि त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना विचारलं, का हो, या ज्या 3 स्त्री आल्या होत्या, गंगा, यमुना, सरस्वती, या 3 गंगा अर्थात या देवी आल्या तुमच्याकडे, त्या टायमाला एकदम काळ्या कुट होत्या आणि बाहेर पडल्या तर एकदम पांढर शुभ्र झाल्या. मग त्यावेळेस त्या स्त्रियांनाही थांबवलं. थांबा म्हणे, तुम्ही काय म्हणे, थांबा. थांबवलं. मग त्यावेळेस कुकुट मुनी म्हणतात, ह्या ज्या गंगा ज्या आहे ना, या गंगा, यांचं कारण मी तुम्हाला सांगतो, मी नाही सांगत, त्यांना विचारा. मग त्यांना प्रश्न केला, का व तुम्ही जाता तेव्हा, जात्या वेळी जेव्हा तुम्ही काळ्याकुट होते ना, निघताना तुम्ही पांढर शुभ्र झाले, नेमकं हे विशेषण काय आहे? त्यावेळेस त्या गंगा माता म्हणतात, तुझ्यासारखे कर्मकांडी पाप करणारे लोक ज्यावेळेस आमच्या गंगेमध्ये स्नान करताना, त्यावेळेस आम्ही सुद्धा काय होतो, मलिन होतो. तुझ्यासारखे कर्मकांडी लोक येऊन पाप करतात, ते पाप आमच्या माथे लागतं, आम्हाला ते पाप शुद्ध होण्यासाठी या साधू महात्म्याकडे यावं लागतं. असं म्हटल्यानंतर त्याचे जरा डोळे उघडले, भ्रांतीत पडला, हे नेमकं काय? मग कुकुट मुनींना विचारलं, महाराज, या प्रश्नाचं मला उत्तर द्या. कोणती तुम्ही साधना केली होती, कोणती तुम्ही तपश्चर्या केली होती, ज्या तपावर या प्रतिशुद्ध झाल्या? तेव्हा मुकुट स्वामी सांगतात, मी माझ्या जीवनात कुठल्याही देवाची साधना तपश्चर्या तप केलेलं नाही, परंतु मी फक्त एकच केलं, का आई वडिलांची सेवा केली. त्या आई वडिलांची सेवा केल्यामुळं मला एवढं मोठं सामर्थ्य निर्माण झालं, का माझ्या वाणीमुळं काय झालं, त्यांचं पाप गेलं. मग हा शब्द जेव्हा पुंडलिकाला खटकला आणि पुंडलिकाला खटकल्यानंतर मग पुंडलिक तिथून निघाला. त्याच्या डोक्यामध्ये भ्रांता पडली, अरे आई वडिलांचं महत्व एवढं श्रेष्ठ आहे. आता पुंडलिकाचा तुम्ही जर विस्तार ऐकला तर पुंडलिकाने आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढून दिलेलं होतं, भटकंती करायला लावलं होतं, ते कुठे गेले काय हे सुद्धा माहित नव्हतं. परंतु ज्या वेळेस हा शब्द ऐकल्यानंतर भक्त पुंडलिकाने आई वडिलांचा शोध केला. शोध केल्यानंतर विस्तार फार मोठा, मी तुम्हाला एवढं काही सांगत नाही. शोध केल्यानंतर त्या आई वडिलांना आपल्या घरी आणलं पंढरपूरला, आणि आणल्यानंतर ते आई वडील थिकलेले, भागलेले, शिनलेले होते. आणि त्यांचं वय सुद्धा फार झालेलं होतं, त्यांना शक्ती सुद्धा नव्हती राहिलेली, कुरमत झालेले होते. आणि ज्या वेळेस फक्त पुंडलिकाचे आई वडील जेव्हा घरी आल्यानंतर त्यांना झोपण्यासाठी जागा तर होतीच, तो काय विषय नाही, ती झोपले. झोपल्यानंतर मग भक्त पुंडलिक त्यांची सेवा करू लागला. भक्त पुंडलिक सकाळी जरी उठला तर आई बाबांचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडत नसं, सेवा केल्याशिवाय तो बाहेर पडत जात नसं. मग हे सेवेचं ऋण एवढं झालं, या सेवेचं ऋण एवढं झालं, तर झाल्यानंतर अखिल कोट ब्रह्मांड विश्व चालक श्रीकृष्ण भगवान त्यांच्या सेवेवरती प्रसन्न होऊन कुठं आले? जाऊन वापस त्याला नाही, कुठं आले? पंढरपूरला आले. मी तुम्हाला आई वडिलांचं का सांगतोय? मग ज्या वेळेस भक्त पुंडलिक पंढरपूरला, आपलं श्रीकृष्ण भगवान जेव्हा पंढरपूरला आल्यानंतर मग त्यावेळेस भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांचे पाय चेपत होता. आई वडील थकलेले, भागलेले होतेच आणि त्यांना झोप पण लागलेली होती. पण त्याचं एक कर्तव्य असं होतं का तो अर्धा पाऊण तास सेवा केल्याशिवाय तिथून हलत नव्हता. आणि झालं काय महाराज, त्या क्षणी भगवंत तेथे आले दरवाजामध्ये आणि आवाज दिला, पुंडलिका, अरे मी तुला भेटण्यासाठी आलो. मला सांगा, तुम्हाला समजा का तुमच्या दारामध्ये जर देव आला
तुमच्या दारामध्ये देवाला तुम्ही किती जरी काम करीत असले, काही सेवा करत असले, तर आपण पटकन पळू का नाही? पटकन पळू का नाही? पण भक्त पुंडलिकाने फक्त अशी मान केली, देवा तुम्हाला 10-5 मिनिटं थांबावं लागेल. काय म्हटले? जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा परिपूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला ये म्हणू शकत नाही किंवा जाय म्हणू शकत नाही. आणि मग महाराज काय झालं? आणि मग पुंडलिकाची सेवा आटपली. आटपल्यानंतर मग पुंडलिकाला स्वतः देव म्हणता, अरे बाबा तुझी सेवा आटपली, अरे काय बसायला तर दे बाबा, देव. पुंडलिकाने काय केली? ज्या विटेनं आपल्या आई वडिलांचे पाय शेकवत होता ना, ती विट अशी पुढे केली आणि भगवंत त्या विठेवरी उभे राहिले. त्या विठेवरी उभे राहिले. आणि राहिल्यानंतर आता भगवंत स्वतः म्हणतात, अरे काय तुझ्याकडे काय पाहुणचार आहे का नाही? काय चहा पाणी अमुक तमुक हे दे. समोर असा पाण्याचा माठ भरलेला होता. म्हणून त्या क्षणी त्याचे आई वडील पण उठले, दर्शन घेतलं. आणि मग उठल्यानंतर त्यांनी लोटा घेतला, मटक्याकडे गेला, पण मागून विचार मनात आला नाही. देव काशीवरून अर्थात वृंदावरून जर इथं आलेले तर त्यांना आपण गंगेचंच पाणी पाजलं पाहिजे का? तीर्थच पाणी पाजलं पाहिजे. म्हणून भक्त पुंडलिक तिथून उठला आणि चंद्रभागे तीरे गेला. सांगा मला तुम्ही, भक्त पुंडलिक पाणी घेऊन आला का? आला का हो पाणी घेऊन? नाही ना. तर भक्त पुंडलिक तिथंच थांबला. तिथं पुंडलिकाचं मंदिर आहे. म्हणजे काय ते प्रमाण आहे आपल्या याच्यातलं. पुंडलिकासाठी अजून तिष्ठित तुका म्हणे मात धन्य त्याची. म्हणजे तू अजून तिष्ठित, याचा अर्थ असा अजून भगवंत पुंडलिकाची वाट पाहतोय. भक्त पुंडलिक कोण होता? भक्त होता. म्हणून गंगा ही कोण आली? तीर्थ आली. देव कोण आला? हा विश्वाचा चालक आला. म्हणून सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे तया सेविषी केरी शरीरे लोन कीजे. ज्यांनी आपल्या आई वडिलांच्या चरणावरती आपलं शरीर समर्पण केलं आहे ना बाबा, त्याच्या इतकं पुण्यवान कुणीच नाही. काय? त्याच्या इतकं पुण्यवान कुणीच नाही. मला तुम्हाला सांगायचं काय, आईची माया आणि ममता काय असते? काय झालं? सामाजिक दृष्टांत आलेला म्हणून तुम्हाला सांगतो. एका आईने मुलाला चांगलं शिकवलं, सवरलं, लहानचं मोठं केलं, काबाड कष्ट करून शेतीमध्ये कोणाची मोल मजुरी असू, रोजाना असू, ती जाऊन आपल्या मुलाला, वडील त्यांचे वारलेले होते त्या मुलाची, आणि शिकवल्या सवरल्यानंतर तो एवढा हुशार होता, त्याला नोकरी लागली परराष्ट्रामध्ये. अर्थात तो अमेरिके अशा ठिकाणी तो शहरामध्ये गेला. आणि आई एकटी होती इकडं. आई एकटी असल्या कारणानं महाराज काय झालं, पण आता आई जी होती तर वयवृद्ध झालेली होती, म्हातारी झाली होती. मग ती आईनं आसरा कोणाचा केला? तिच्या बहिणीकडे गेली. कारण तिच्या सासरी कोणी एवढं नव्हतंच. मग तिच्या बहिणीकडं त्या मुलाची मावशी सांभाळू लागली. परंतु आईचा क्षण आला. काय झालं? आईचा क्षण आला. क्षण म्हणजे तिची वाचा बोबडी झाली, तिचं वय झालं, आणि ती आपल्या मुलाची अपेक्षा करू लागली. आणि मग इकडनं तार पाठवली मावशीने का बाबा तुझी आई थकलेली, भागलेली, सिनलेली, वयोवृद्ध झालेली, तिला आता बोलता पण येत नाही, जेवण पण करत नाही, तर तू लवकर ये. असं म्हटल्यानंतर मग अशी तार गेली. तार गेल्यानंतर तो आला. आल्यानंतर तिच्यापाशी गेला आणि ती अशी खाटेवरती झोपलेली होती. आणि मावशी त्याला म्हणत होती, अरे बाळा तुझी आई जेवत नाही, मी सोन्याचा घास करते तरी ती खात नाही. आणि मग तो आला तर ती आई खाट्यावरती झोपलेली होती.
ते खाटेवर झोपलेले असल्या कारणानं मग हा यांनी मस्तपैकी हा साहेब झाला होता ना, मग यांनी काय केलं, इन बिन करेल स्वाक्स बिस पायात घातलेले आईपाशी आला. जसा देश तसा वेश असतो माणसाचा. महाराज, काही काही मुलं कसे असतात, आई बाप्पांना विसरून जातात पैशाच्या जोरावर. अरे पण लक्षात घे, तू आज परदेशातून आलेला आहे, आल्या आल्या तू आईच्या चरणाचा स्पर्श करायला पाहिजे. ते नाही केला. कमरेवरती हात ठेवले असे, आणि हात ठेवल्यावर म्हणे, का ग आई तू जेवत नाही? काय म्हणे, का ग आई तू जेवत नाही? मावशी मला फोन करते तू जेवत नाही, सारखा माझा टहा लावून धरलाय. आणि मग ती म्हणा, इकडे 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 म्हणा. तर असं जवळ बोलून हा असा कान करून म्हणा, काय म्हणती, पण तिचे शब्द उमटत नव्हते. तिची वाचा पंगू झाली होती. आणि मग याला ती भाषा समजली नाही. आणि मावशी त्याला काय म्हणते, ते जे जेवणाचं ताट, भोजनाचं ताट असं वाढून ठेवलेलं होतं. तिनं त्याचा हात असा धरला आणि ते जेवणाच्या ताटाकडे नेला. तरी याला समजलं नाही. काय, तरी याला समजलं नाही. मग मावशीने हे सगळे दृश्य पाहिलं, हे सगळे कृत्य पाहिले नंतर मग मावशी म्हणते, अरे गदाड्या, अरे एवढा लहानचा मोठा झाला पण आईची खून तुला ओळखता आली नाही म्हटली. ते म्हणे कसं काय? अरे ज्या वेळेस तू जन्माला आला, जन्माला आल्यानंतर सांग, तू का लगेच बोलायला लागत होता का? लगेच बोलत होता? तू भाकरीला काय म्हणत होता? काकर म्हणायचा. काय म्हणायचा? काकर म्हणायचा. आणि तरी ती आई एकच अर्थ करायची, का भाकर म्हणून तुला द्यायची. अरे तसंच तिचा अर्थ आहे का तुझ्या हाताने तिला घास भरव. आणि मग ज्या वेळेस त्या मावशीनं असं सांगितल्यानंतर त्याने तो घास केला आणि आईनं सुखानं सेवन केलं. आई गेली प्रांतिक. अरेच आईच जर सांगितलं तर मला पण रोड येते. म्हणजे ते पितर कसे असतात, तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याणीची ती सदा त्यांचे. हे बघा, आई वडिलांनी आपल्या समजा आशीर्वाद दिले ना, तर माणसाचं कल्याण होतं महाराज. पण तो शेवटचा क्षण कसा पाहिजे. मी आता एका महाराजांची क्लिप ऐकली. म्हटलं एकाना पेढे घेतले आणि चालला घरी. महाराजांच्या पाया पडायला आला आणि महाराज म्हणे, अरे काय आज म्हणे पेढे बिडे घेतले, मला एक पेढा दिला. तर म्हटलं आज वर्ष श्राद्ध आहे. काय म्हणे? वर्ष श्राद्ध आहे. तर म्हटलं कोणाचं वर्ष श्राद्ध? म्हणे आईचं वर्ष श्राद्ध. अरे मग मला सांगितलं नाही तुझी आई कधी मरण पावली? तो म्हणे माझी आई मेलेली नाही. काय म्हटली? अरे मेलेली नाही, मग जिवंतपणे कसं काय तू वर्ष श्राद्ध घालतो? तो म्हणे हे बघा, ती मरल तेव्हा मरल, वर्ष श्राद्ध होईल तेव्हा होईल, पण जिवंतपणे मला तिला हे खाऊ घालायचं. का? काही लोक आहे ना आपलं ते प्रमाण आहे ना, मेल्यावर पिंडदान, जित्यापणे नाही आनंद मेल्यावरी पिंडदान. ती फोटो तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती फोटोतून पाहते, जिवंत असताना मला तू काही दिलं नाही ना, आता मेल्यावरती सगळ्या लोकांना तू लाडून बुंदी वाटतो. मग ते आशीर्वाद देतील का? शाप देतील. महाराज, आई वडिलांचा आशीर्वाद बी लागतो, शाप बी लागतो. दृष्टांत एक तुम्हाला छोटासा दृष्टांत सांगतो. दोघ जण भाऊ होते आणि त्याच्यातले एक भाऊ बायकोच ऐकायचा आणि एक भाऊ थोडा समाधानी होता, समाजात वावरणारा होता, आणि त्याच्याकडे ती आई होती. विवाद फक्त एवढंच का याचे का फक्त अर्धा बिघा जमीन जास्त गेली होती, त्याला तेवढंच खटकलं. झालंच ना आईकडनं सुईचं काही चूक बी.
नाही का? आईकडनं काही सहीची चूक बी झाली असेल तर ते काय ते आईचा दोष करायची. देश करत असताना काय झालं महाराज, ती आई आजारी झाली. मग तो मोठा भाऊ म्हटला लहान्या भावाला, अरे आई आजारी झाली, भेटून घे. काय भेटायचं म्हण, काय माझ्यासाठी केलं म्हण, जे काय आहे तुलाच दिलं म्हणे. आता असं म्हटल्यानंतर रे बाबा, ते होईल सगळ्या गोष्टी, पण आई आहे, लोक नाव ठेवतील, समाज नाव ठेवतील. मग आईनंच त्याला निरोप दिला होता का त्याला सांग बाबा भेटून जाईल मला. नाही आला. शेवट आईचा शेवटचा क्षण आला. आई मरणाच्या दारात पोचली आणि आईला फक्त असे हात मोडले, असे हात मोडले. तुझा सपाटा हो, तुझं वाटोळ हो. आणि म्हणे हा कुणाचं ऐकत होता? पत्नीचं. मी म्हणतो पत्नीचं ऐकावा, ऐकले पाहिजे, पण कुठपर्यंत कसं ऐकावा? प्रपंचाचा असेल तर तुम्ही ऐका ना. का समजा या ज्या गोष्टी तुम्ही त्या आईची कशाला सेवा करता, बहिणीचं कशाला करता, असं नाही. उद्या तुम्हालाही ते दिवस आहे, बरोबर आहे का नाही? इथपर्यंत नाही माणूस गेला पाहिजे, तो माझा विषय नाही. पण महाराज, आई मरण मेली, हा पाहुण्यासारखा आला, लांबून उभा राहिला, जवळ गेला सुद्धा नाही. एक जण म्हणाले खांदा दे, तर नाही नाही तिचा आपला काय संबंध नाही म्हणे. काय डायरेक्ट म्हणतो संबंध नाही. अरे पण तिच्या पुढे जन्म घेतला ना, डायरेक्ट बोलतो संबंध नाही म्हणे. आणि महाराज झाला तो काय विधी मार्ग असेल तो होऊन गेला. काही दिवसाने याच्या घरामध्ये एवढी मोठी हानी झाली, याच्या घरामध्ये एवढी मोठी हानी झाली, सगळे आजारी पडले, पैसा पाणी संपला, मुलाचा ऍक्सिडेंट झाला. काय तिच्या वाड्यामध्ये जे साठवलेले जे धनधान्य होतं त्याला आग लागली. मग हा शाप म्हणा का आशीर्वाद म्हणा? शाप म्हणा. म्हणून जेवढं आपलं कर्तव्य आहे ते आपण करावा. म्हणून ज्ञानोबारायाने इथं ओवी सांगितली होती, सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेविसी किरे शरीर लोन. की जे माणसाना त्या आईवडिलांच्या चरणावरती आपलं हे शरीर झुकून टाकलं पाहिजे. बघा विषय काय आलेला होता, याच्यात काही कर्म असतात महाराज. एक विहित कर्म, दुसरं निश्चित कर्म, तिसरं नित्य कर्म आणि चौथं नैमित्तिक कर्म. आता हे निश्चित कर्म म्हणजे काय, आपलं विहित कर्म म्हणजे काय, निश्चित कर्म म्हणजे काय, नैमित्तिक कर्म म्हणजे काय आणि नित्य कर्म म्हणजे काय, हे चार प्रकार पडतात. बघा विहित कर्म म्हणजे ही माऊली माता आज कैलासवासी तानोबाई गेल्या आज वर्ष व्हायला आले. त्यावेळेस आपल्याला दावा करायचा ना, दावा करायचा मध्ये 10व्याच्या दिवशी आपल्याला काय करावं लागतं, कुणाला बोलावं लागतं? आपले धर्म गुरु कोण आहे? ब्राह्मण देवता. का आपणच पूजा केली? बरोबर आहे का नाही? आपण ब्राह्मणाकडे जातो, ब्राह्मणाकडे गेल्यानंतर त्यांना सांगतो बा आमच्या आई वारलेले तर अमुक अमुक दिवशी दावा आहे आणि बा आपल्याला काय सामुग्री लागल तो सगळं लिहून देतो. दिल्यानंतर मग आपण समजा त्या दिवशी आपण पिंडदान करतो. आता तो फार मोठा विषय, मला एवढं सांगायचं नाही. मग त्या ठिकाणी काय लागतील त्या सामुग्री वस्तू आपण घेऊन येतो दुकानातून जाऊन आणि ते त्याच्या पुढे हजर करतो. ते तिल तर्पण करतो, 3 पिंडदान करतो. हे 3 पिंडदान काय याचाही थोडा वेगळा विषय. मी राजस, तामस आणि सात्विक हे 3 प्रकारचे 3 पिंड असतात. मग आपण कधी कधी काय म्हणतो, हे बघा एक विशेष लक्षात घ्या. ज्या वेळेस कावळा येतो, कावळा आल्यानंतर कुठल्या तरी एका पिंडाला चोच मारतो. चोच मारल्यानंतर पण एक लक्षात ठेवा, आपण फक्त पिंड ठेवतोय. काय करतोय? पिंड ठेवतोय. पिंडावरती नाव लिहितोय का आपण? नाही नाव लिहत. त्याच्यावरती नाव असं लिहायचं सात्विक. सा लिवा, रा लिवा आणि त लिवा. काय? सा, रा आणि त हे 3 प्रकारचे पिंड असतात.
मग तो कावळा समजा सात्विकाला समजा त्यांनी चोच मारली तर समजायचं काही सात्विक आहे. राला मारलं तर राजस म्हणजे दुनियाचा एन्जॉय करणारा राज दरबारवाला राजा. बर तामस म्हणजे आता तुम्हाला ओघानं आलं म्हणून सांगतो, विषय फार मोठा आहे. तामस व्यक्ती कसे असतात, राजस व्यक्ती कसे असतात, सात्विक लोक कसे असतात. तामसाचं तुम्हाला मी वर्णन करून सांगतो थोडं. काय झालं, एक महिला माता अर्थात स्त्री, ती स्त्री, त्या स्त्रीला असं होतं का कधी गावामध्ये भांडण केल्याशिवाय झोपच किंवा जेवणच जात नव्हतं. रोगानं आलं म्हणून सांगतो, तो हा विषय नाही. काय झालं, ती कुणा ना कुणा संगे रोज ना रोज भांडायचीच आणि भांडल्याशिवाय त्याला करमतच नव्हतं. पण गावच्या लोकांना मिटिंग घेतली का हिच्या संघ आता भांडायचंच नाही म्हणे. हिना किती कुरापत काढल्या, काही बोलले तरी बोलायचंच नाही, अशी मिटिंग घेतली. आणि ती बाई आली. ती बाई आल्यानंतर पहिल्या दरवाज्यात बघितलं डुकून, कोणी काय दिलं म्हणलं नाही का, या घरामध्ये का जा का चहा पाणी घ्या, काहीच बोललं नाही. दुसऱ्या घरात गेली, तिसऱ्या घरात गेली, सगळी ती गावातली घरं फिरली, पण कुणी काही बोललं नाही. तिला लय राग आला, म्हणे या गावाला काय आज गोळा उठला म्हणे, काही बोलणारच कोणी म्हणे, झालंय काय नेमकं. आणि मग शेवटचं एक घर राहिलं. आता आयडिया काय करावा, कोणातरी बाई संग बोलायचं ना, आयडिया काय करावा. आणि मग तिनं काय केलं, म्हणून काहीतरी आयडियाच लढवते, बायांना बोलतच करते. आणि मग तिनं काय केलं, म्हटलं सखूबाई, काय जे नाव असेल ते, हा हा बो. आता मग याला हाय म्हणता होय म्हणता, सांगितलं, मिटिंगच गेली होती ना. अरे म्हण माझी चूल पेटवायची, मला इस्तू पाहिजे. पहिले विस्तू घेऊनच यायचे ना, मला विस्तू पाहिजे म्हणे. विस्तू पाहिजे म्हटल्यानंतर तिनं काय केलं, आता आपल्या त्या चिमट्यामध्ये तो आपला आहारातून विस्तू काढला चुलीतून आणि त्याची पुढे घेऊन आली. हिला वाटलं की काहीतरी भांडे घेऊन आले सर. हिनं अशी वट्टी पुढे केली, अशी वट्टी पुढे केली. वट्टी पुढे केल्यावर ती म्हण टाक मावटीत, काय म्हणा टाक मावटीत. आता हिला एक तर हाय म्हणता येणार नाही म्हणता येणार. अहो ती म्हणे अहो वट्टीत जरी विस्तू टाकला तर तुम्ही जळशाल पेटशाल, बस एवढा शब्द ऐकला. तिला फक्त शब्दाची गरज होती. अहो एवढा शब्द ऐकल्या बरोबर ती काय म्हणे, तू जळशील, तुझं खानदान जळण, तुझा नवरा जळ, तुझी आई जळण, तुझं सगळं गाव जळण, मरणाच्या शिव्या दिल्या तिला. आणि मग तिडून ती तशीच घरी गेली. घरी गेल्यावर मग सोनाला म्हणती, बया सकाळीच गेले, 2-2.5 तास झाले तर कुणीच माझ्या संग बोलले नाही, फक्त एक शेवटचं घर होतं ते काय तर निमित्त काढलं म्हणून लोक माझ्यासंग बोलले. मला लय भूक लागली, कोणी चहा विचारला नाही, चहा जाऊ देऊ मरते जेवायला वाट. याला काय म्हणतात, तामसी. म्हणजे ज्ञानोबरायांची ओवी, तामस कर्म जितुके अज्ञानाची फळे पिके विषयाकुरविके जियापरी. तामस कर्म म्हणजे हे तामस लोक असतात, याला अज्ञान फळ असतात. मला काय सांगायचं, मी फक्त ओघानं आलो मग तो सांगितलं. त्याच्यामध्ये सात्विकाचाही दृष्टांत येतो, राजसाचाही दृष्टांत येतो. म्हणून हे 3 प्रकारचे 3 पिंड असतात. इथं काय सांगितलं, विहित कर्म. विहित कर्म म्हणजे जे ब्राह्मणा देवतांनी सांगितलेले ते आपल्याला तिलोतर्पण करायचे. त्यानंतर मग तोच विधी आपल्याला वर्षाने करावा लागतो, 1 वर्ष नाही तोच विधी करावा लागतो. त्याच ब्राह्मण देवतांना बोलावं लागतं, ते तिलोपन तर्पण करावं लागतं. त्याच्यानंतर मग आपली पूजापाठ झाली. मग या ठिकाणी आपल्याला काही कार्य करायचे. काय कार्य करायचे या ठिकाणी थोडक्यात आपल्याला म्हणजे ज्ञानदान करायचे, वस्त्रदान करायचे नाही का, अन्नदान करायचे, भूदान करायचे, काही प्रकारचे दान असतात. ते दानामुळे काय होतं मला एक सांगायचं, म्हणजे तुम्ही काय म्हणतात का या कसाट्यातून या ऋणातून मी मुक्त झाले किंवा मुक्त झालो असं म्हणतो. कारण आपल्या मनाला समाधान वाटतो का नाही. जसं तुम्ही घटकावर एखाद्या लग्नाला गेले, लग्नाला गेल्यानंतर तुमचा सोयरा किंवा कुणीतरी आहे, मग तुम्ही काय करणार, जाऊ द्या पाहुण्याला चांगले कपडे घ्यायचे बरं का, काय म्हणतात चांगले कपडे घ्यायचे, ते घालू न घालू चांगले कपडे घ्यायचे, टोपी टावेल असं काय असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारचे पैसे घालून खर्च करून देणारे देऊन टाकतात. मग तुमच्या आत्म्याला समाधान वाटतं का नाही. तसंच आहे या ठिकाणी. मग आपल्याला या गोष्टी करायच्या. आणि महाराज
याला विहित कर्म म्हणतात. म्हणजे जे विचाराने केलेलं त्याला विहित कर्म म्हणतात. आणि निषिद्ध कर्म म्हणजे असं जे शास्त्रानं सांगितले आहे त्याचा निषेध करायचा. आता इथं का सांगितलं निषिद्ध कर्म आणि नित्यकर्म. नित्यकर्म म्हणजे काय? रोज सकाळी उठणं, स्नान संध्या करणं, त्याच्यानंतर मग समजा घटकावर पूजापाठ करणं, एखाद्या ग्रंथाचं वाचन करणं, एखादं पारायण करणं, याला नित्यकर्म म्हणतात. नित्यकर्मापाशी राहणारा कोण राहतो? पांडुरंग राहतो, नाही का? प्रमाण काय सगळे नित्य नियमा नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. मला तुम्ही सांगायचं नित्य नियमानं समजा राहत असला तर त्या ठिकाणी देव राहतोच. आता मला सांगत काय होतो? निश्चित कर्म, नाही का? नाही का? विहित कर्म, निश्चित कर्म, नित्यकर्म. नित्यकर्म सांगत होतो. नित्यकर्म केल्यामुळे भगवंत आपल्या मागे पुढे उभा राहतो, नाही का? आली आगाध मागे पुढे उभा राहे संबळीत आली आगाध निवारण. तो आपलं निवारण करतो, फक्त आपण त्याचं बोललं पाहिजे. नुसतं काय नुसतं जायचं आणि तिकडं मग काय घोंगड्या आणि खेळण्या घ्यायचं असं नाही. आपण फक्त त्यांना धनानं मनानं गेलो पाहिजे. आपण आपल्याला खरंच ती वारी घडती. महाराज नित्यकर्म आणि नैमितिक कर्म. नैमितिक कर्म म्हणजे काय? नैमितिक कर्म म्हणजे तुम्हाला एक उदाहरण द्यायचे. एखादा व्यक्ती समजा परराष्ट्रामध्ये समजा वारल्यानंतर समजा काही लोक म्हणता नाही त्याचं अग्निदान ज्या ठिकाणी ज्याने जन्म घेतलाय आपल्या तिथं द्यायचा. तिथं अग्निदान द्यायचा, त्याच्याकडे पैसा पाणी खूप होता. अग्निदान द्यायचं, मग त्यांनी विमानानं ते प्रेत आपल्या गावी अर्थात नाशिकला आणलं. नाशिकहून घटकर आपल्या गावाला आणलं. त्याला आणता कमीत कमी किती दिवस लागले? 1 किंवा 2 किंवा 3 दिवस धरा. मग त्याचा प्राण कधी गेलाय? 3 दिवस झाले. मग आता मला तुम्हाला सांगायचं अग्निदान दिलाय. अग्निदान दिल्यानंतर 10वा अग्निदान दिल्यापासून पकडायचा का जीव गेल्यापासून? जीव गेल्यापासून आहे ना. काय म्हणते नाही आज अग्निदान दिलाय म्हणे आजपासून पकडू, असं नाही चालत. ज्या दिवशी ज्याचा प्राण गेलाय ना त्या दिवसापासून आपल्याला तो दिवस पकडावा लागतो. तिथून पुढे आपल्याला सुतकच पडत. मग दावा हा 10व्या दिवशीच करतात. आता त्याच्यात काही अशी बारकावे मला एवढा वेळ नाही सांगायला. त्याच्यानंतर काय झालं महाराज? तो 10व्या दिवशी त्याला आपल्याला 10वा घालावा लागतो. तो दिवस अंकित असतो त्याचा. जसं ज्या वेळेस ज्या पर्व काळामध्ये सूर्याला ग्रहण त्याच पर्व काळात त्याच दिवशी लागतं. ज्या दिवशी चंद्राला ग्रहण त्याच प्रहरी त्याच रात्री लागतं. म्हणून त्यांचे प्रहर बदली होतात का? नाही. तसं हे जन्म मृत्यू आहे. ज्या दिवशी घटकाभर जो व्यक्ती गेलाय ना त्याच दिवशीला अरे बाबा त्या दिवशीला आपल्याला या गोष्टी किंवा हे कार्य करावं लागेल. म्हणून ज्ञानोबरायांना ओवी सांगितले आणि सोम सूर्यादी ग्रहाने येऊन करते पारवाने के माता पिता मरणे जे दिवस अंकित. त्यांचे हे दिवस ते अंकित असतात. हे मी सांगत नाही, ज्ञानोबराय सांगतात. असो म्हणून या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला? विहित कर्म, निषिद्ध कर्म, नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म हे आपल्याला करायचे. म्हणून तुकोबाराय म्हणतात पिंड पदावरी दिला करी माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण. कारण त्या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचे. काय व्हायचंय? मुक्त व्हायचं. कारण जन्म मृत्यू हा सतत माणसाच्या पाठीमागे चालू आहे. बरं माणूस मेल्यानंतर माणूस कुठे जातं? हे कोण सांगता येते का? कोणत्या जन्माला जातं हे कोण सांगता येतं का? आता लोक सोडा. पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. लोक जेव्हा जो एखादा व्यक्ती जर वारला ते आमचे आई वडील सांगायचे. लोक असे पीठ करायचे, पीठ गोळा नाही का, आणि ते असं पीठ केलं तर थोडं जर थापायचं आणि त्याच्यात काय ठेवायचं? दिवा ठेवायचे ना वारी. हा कोणत्या जन्माला जाईल, कोणत्या गतीला जाईल हे लक्षात घ्या आणि ते झाकून ठेवायचे. ज्यावेळेस आपली प्रेत यात्रा उचलली, नदीवर नेली, अग्निदान दिला, त्याच्यानंतर सावडलं, सावडून आले आणि आल्यानंतर ना ते म्हणते तेवढं पातेलं उचला किंवा जे झाकण असतं ना ते उचला. का आपला जो व्यक्ती आहे हा कोणत्या गतीला गेलेला आहे, कोणत्या गतीला म्हणजे याचा अर्थ असा कोणत्या जन्माला गेलाय. मग काय होतं ज्या टायमाला आपण मग तिथे सगळं ते भांड भिंड बाजूला करतो तर त्या पिठावरती काही अशा खुणा असतात
बरोबर आहे ना? हे तुम्हाला माहिती आहे. खुणा असतात, काही सर्पाच्या खुणा असतात, काही विंचच्या खुणा असतात, काही जनावरांच्या खुणा असतात. मग त्याच्यावरून ओळखायचं का तो त्या गतीला गेला. मग आपल्याला एक सांगायचं, आपल्याला कोणत्या गतीला जायला पाहिजे शेवटला? शेवटला कोणत्या गतीला जायला पाहिजे सांगा ना. कोणत्या गतीला जायला पाहिजे? प्रत्येकाला गती आहे, प्राण्यांना सुद्धा गती आहे. श्रावणी देशी कोणती ओवी सांगितली मी? सर्प मुंगूस पूर्ववृत्ती वैरक कार्य जन्म पावती, जे जे वासना उरे आणती ते ते गती प्राण्यांची. प्राण्यांना सुद्धा गती आहे. शेवटच्या क्षणी समजा त्याचं स्मरण झालं ना, तो त्या गतीला जातो. काय? त्याचं स्मरण झालं तर तो त्या गतीला जातो. मग मला सांगायचं काय ठिकाणी कसं जातो? आता तुम्हाला थोडं उदाहरण देतो. नाथ महाराजांना त्यांच्या एका रूपकामध्ये सांगितलेले काय? पूर्व पंक्तीच केला भेद, नाही अंतकरण शुद्ध, वटवागुळे झाले प्रसिद्ध. आता या वटवागुळेचा दृष्टांत कसा आलेला बघा, लक्षात घ्या. काय झालं? एक स्त्री होती. माणसाचा जन्म आणि गती कशी असते? एक स्त्री होती. त्या स्त्रीनं काय केलं? तिच्याकडे काही साधू संत महात्मे भोजन करण्यासाठी येणार होते, आले. पण विशेष म्हणजे काय, संत महात्म्यांना आमंत्रित केलं होतं का तुम्ही माझ्या घरी भोजनासाठी या. आले. आल्यानंतर मग तिला मागून एक बातमी अशी लागली का याच्यामध्ये माझा जवाई येतोय. जवाई आल्यानंतर ते काय म्हणे, ते काय म्हणतात, नाकातला मोती ठेवी गाण, जवायचा राखी मान. म्हणजे सासूबाईला जवाई खूप प्रिय असतो. आणि मग जवाई येणार आहे. जवाई येणार म्हटलं तर बा, संतांच्या पंगतीत आज जवाई जेवायला येणार आहे. आणि मग काय झालं महाराज, ते संत महात्मे जेवायला बसले. आणि बसल्यानंतर तो जवाई बी त्यांच्या पंक्तीत बसला. बसल्यानंतर पहिला जवाई काय केलं? सगळे पदार्थ, पाची पकवानाचे पदार्थ वाढल्यानंतर महाराज, आणि शेवटला काय केलं माहिती का? शेवटचा पदार्थ कोणता असतो? तूप. ते गावठी तूप. माईनं काय केलं? सासूबाईनं याशी खोळग्याचे खोळगे तिन्ही बोट घातले. कशात? ते गाडग्यात. त्या गाडग्यात घातल्यानंतर ते तिन्ही बोट अशी भरून घेतले आणि दटकन टाकलं. कुणाला? जावायला. म्हणजे जावाय अजून जाडा होते. बर, जावायला ते टाकले. टाकल्यानंतर मग काय केलं? आता साधू महात्मे बसलेले होते ना असं, मग तिनं काय केलं? फक्त ती मटक्यात अशी गाडग्यात अशी बोट उडवायची, अशी करायची. एकदा बुडवल्या 3 जण ती वाढायची. फक्त अशी झटकेत चालायची. मला सांगायचं काय इथं, मी स्वतः सांगते, एकनाथ महाराज सांगतात, एकनाथी भागवतामध्ये ओवी आलेली. म्हणून होतं काय महाराज, मग त्यावेळेस त्या रूपकामध्ये नाथ महाराज सांगतात, पूर्वी पंक्तीस केला भेद, नाही अंतकरण शुद्ध, वट वागुळ झाले प्रसिद्ध. कारण ती कोण होती? एखादी बाई समजा असं काही काम करायला आपण काय म्हणतो, ही काय वट वागुळ बाई म्हणतो का नाही? सहज म्हणतो. पण ते रूपक आहे. वट वागुळ झाले प्रसिद्ध, नाही का? वट वागुळ झाले ग बाय, काय सांगितलंय? करावे काय ते उपाय नाही, वट वागुळचा जन्म घेऊन घेतले उलटे टांगून, नरकी तोंडी भरली जाण. सगळे पक्षी असे फक्त झाडावरती असे बसतात, हेच का उलट टांगत आहे? बघा ना, नरकी तोंडी नरकी भरले जाण. वट वागुळीच्या यातना मोठ्या, भोगल्या 184च्या कोटी. हा, वट वागुळीची यातना मोठी, भोगल्या 184च्या कोटी. आणि जन्म मरण चुकविल्या गाठी. आता जन्म मरण चुकवायचं, मग काय करायचं? वट वागुळे झाले प्रसिद्ध, नाही सॉरी, शेवटला नाथ महाराज सांगतो, माझ्या आता लक्षात येईल, असू द्या. मग ती सद्गुरूला शरण गेली आणि मग तिचा तो जन्म वेगळा झाला. म्हणून शेवटची गती सुद्धा आपल्याला कशी पाहिजे माहिती का? संसार हा होणार आहे, प्रपंच हा होणार आहे, नातला गणगोत मुलं बाळ हे सगळे जन्माला आल्यानंतर माणसाला त्यांचा विचार वाटतोच. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. जशी जशी तुमची शेवटला वासना निर्माण होईल ना, तसं तसं जन्म घ्यावा लागतो. बघा तुम्हाला एक काय झालं ज्ञान, याचा श्लोक आहे मला, अंत कालेच मामेव स्मरण मकत्वा कलेवरम य प्रयाती समद भावन याती नसत्र संशया. आता हा श्लोक काय सांगतो? भगवंत काय सांगतात की बाबा, जो कोणी व्यक्ती समजा शेवटच्या क्षणी माझं स्मरण करत असन, राम राम म्हणत असं,
तर तो तो काय होईल, माझ्या शरीराशी एक विलीन होईल. आता हे झालं श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगताय. श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात. ही भाषा झाली संस्कृत. आता प्राकृत भाषामध्ये ज्ञानेश्वरींनी काय केलेलं, ज्ञानोबरायने त्या श्लोकाच्या खाली सांगितलं, म्हणून या परिमाते अंतकाली जाणत साते, जे मोकली ते देहाती मीच होती. ज्ञानोबराय काय सांगतात, म्हणून या परिमाते, माते म्हणजे माझं स्मरण करा. माझं स्मरण माऊली माऊली जरी म्हटलं तरी तुम्ही माऊलीला जाऊन मिळाल. आलं लक्षात. आणि मग माझं स्मरण केलं म्हणजे तुम्ही माझ्या देहाशी एक विलीन व्हाल. आता शेवटला तुकाराम महाराज म्हणतात, अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. शेवटच्या क्षणी भगवंताचं नामस्मरण जर आपल्या मुखामध्ये आले तर आपल्या सुखाला पारावर, अर्थात म्हणजे आपली जन्माची जी हेरझार आहे ही थांबून जाते. नाही तर काय होतं, जन्म घेतला म्हणजे दुःख येतात. काय, जन्म घेण्याचे दुःख, जिवंतपणी म्हणजे जन्म घेण्याचे दुःख, जिवंत असोपर्यंत जगण्याचे दुःख, आणि मरण मोरोपर्यंत काळाचे दुःख. म्हणजे याच्या 3 अवस्था सांगितल्या. मग या 3 अवस्था कोणत्या आहे? जन्म घेण्याचे दुःख, माणसाला ज्या टायमाला आपण जन्म घेतो, जन्म घेतल्यानंतर समजा थोडी उठा ठेवा असते का? अहो पहिले ज्या टायमाला मुलं बाळ जन्माला यायचे, बरं त्या महिला माता त्या दवाखान्यामध्ये जात होते का? नाही, ते घरीच त्यांचं बाळात व्हायचं आणि ते मुलं बी गुडगुडीत व्हायचे. आलं लक्षात. अहो आत्ताचे मुलं दवाखान्याशिवाय जन्माला येत नाही. बरोबर आहे की नाही? बर, लगेच बाईला ट्रीटमेंट चालू, बाळाची व्यवस्था कशी, अवस्था कशी, सगळे सोनोग्राफी, सगळा पैशाचाच जाळ. का सगळा पैशाचाच जाळ. बरं, इकून तिकून जन्मात झालं, त्याला ऊन लागत नाही, मग पीटी करा, पीटी मधून त्याला प्रकाश सोडा. पाहता हे खेळ. मग जन्म घेण्याचे दुःख नाही का? बरं, त्याच्यातून ते लहानचं मोठं करायचं, घरी आणलं मग त्याला हवा लागून नका देऊ, त्याला पाणी उकळलेलंच पाहिजे किंवा बिस्लरी मध्येच पाहिजे. म्हणजे जन्म किती विचित्र आहे. अहो मला सांगायचं काय, जोपर्यंत ते बाळ 4-5 वर्षाचं होत नाही तोपर्यंत त्याला औषधच द्यावं लागतं. ते औषधावरतीच मोठं होतं. मग मला सांगायचं काय, जन्म बर त्याच्यातून व्यवस्थित राहिलं ठीक आहे, अनेक प्रकारचे व्याधी आजार सगळ्यातून वाचवायचं आपल्याला. म्हणजे जन्म घेण्याचे दुःख, जिवंत असोपर्यंत जगण्याचे दुःख. बरं झालं लहानचं मोठं झाल्यानंतर मध्ये शिकवलं, सवरलं, लहानचं मोठं केलं. बरं मग आता नोकरी नाही लागली, मग शेतीवर ठेवा तर पुरी कुणी देते नाही, ती भांगड ना हो. बरं, इकून तिकून नोकरीला लागलं. नोकरी लागल्यावर मला तुम्ही सांगा, एखाद्या घटकावर समजा व्यक्ती समजा कुठं पुण्याला मुंबईला समजा जॉबला लागल्यानंतर तो लागल्या घर घेतो का? अहो माझ्याकडे एक पाहुणं आलं ना, माझ्याकडे आता आपण ग्रुप ऍडमिन आहेच आहे. ते म्हटलं बा आपल्या मुलीला एखादा नवरदेव असल्यानंतर पहा बा. मी म्हटलं हाय बा, थोडा सात्विक वेगळ्यात माळ आहे, पखवाद वगैरे वाजवतोय, डिग्री झालेला आहे, पुण्याला जॉबला. बरं, जमीन किती म्हणा? म्हटलं हाय की 2-4 बिघे. त्यांचे नातं कुठं पहिला विषय काय काढला होता, माझ्या मुलीला स्थळ पहा, त्यांचे नातं कुठे. म्हटलं असं ते त्याला जाऊन विचारावं लागेल मला. म्हटलं मी फक्त त्याला ओळखतो. बरं म्हणा, ते चिविरीला पाणी आहे का? मला ती मरणाची गोडी पडली. पाणी तू भर उन्हाळ्यामध्ये पाणी विचार येतोय, कुठून पाणी द्यायचं? म्हणलं सध्या तर उन्हाळ्यात पाणी नाही, पण पाऊस पडला पाणी येते. म्हटलं तुम्हाला पाऊस पडला मग सगळं पाणी राहते. अरे मग समजून घे ना. बर, तू मुलगी कोणत्या बेसवरती देतोय? कोणत्या बेसवरती देतोय? नोकरीच्या. मग बाकीचा विचारतो कशाला तू? हा ना, त्याला पगार आहे का नाही? बरं ते झालं. म्हण का तो मुलगा त्याने फ्लॅट घेतलाय का बंगला घेतलाय? अरे आताच अजून त्याला वर्ष नाही झालं लागेल, त्याला वर्ष नाही झालं लागून आणि तुम्ही फ्लॅट बंगला म्हणते. म्हटलं अरे मग मग त्याने घ्यायला पाहिजे, त्याला लग्न करायचं. अरे बाबा पण ठीक आहे, तो घेईल, ते घेऊन समजा घटकावर त्याची ड्युटी समजा दुसरीकडे जर बदली झाली, त्याचं कुटुंब नाही अजून, त्याचं लग्न होईल नाही, तो का लगेच घर घेईल का किंवा लगेच बंगला घेईल का? ते म्हणे नाही बा, आपल्या सगळंच रेडीमेड पाहिजे होतं. आता खेळ रेडीमेड. म्हणजे जमलं हो. मग सांगतो तुला मी नंतर. काय सांगतो मी नंतर. आणि मग काही दिवस गेल्यानंतर मग तो एक 1-1.5-2 महिन्यात माझ्याकडे आला.
म्हणजे ओघानं जे आलेले तुम्हाला ते सांगतो मी, जे सत्य परिस्थिती ती आल्यानंतर मला म्हणे मग काय झालं ते मला लग्न झालं. ते लग्न झालं ते तुम्ही ते सांगणार होते मला असं तसं. मग लग्न कसं काय आलं. म्हणलं काय नाही, ती गावची एक मुलगी होती, ती 12-13 गेली होती, ती करून घेऊन गेली म्हणून. तू म्हणे माझी मुलगी जॉबला होती ना, मग काय करायचं. तू म्हणे काय नाही, मला खाऊ घातलं ना तर बस झालं म्हणे. आई वडिलांची सेवा केली ना बस झालं. म्हणजे मला काय सांगायचं, जन्म घेण्याचे दुःख, मरण मरोपर्यंत काळाचे दुःख. आता मरण मरोपर्यंत काळाचे दुःख महाराज तुम्हाला सांगतो. अंबल करायच्या आधी तुम्ही जरा दवाखाने फिरत जा. कोणते दवाखाने. तुम्ही तंबाखू सिगरेट पिण्याच्या आधी फक्त टाटा हॉस्पिटलला जायचं. फक्त टाटा हॉस्पिटलला जायचं आणि त्या लोकांची तुम्ही परिस्थिती बघायची. महाराज एवढे ना असे गाल सडून जाईल, एवढे ना अशी बेंड सुटली, एवढे टेंगुळे आलेले. हे कशाचे परिणाम आहे. अंबल करण्याआधी माणसानं पहिले हे बघून घ्यावं. ठीक आहे, ते नशिबाच्या योगाने येतो, तो विषय वेगळा आहे. बरं, ज्याला दारू प्यायची समजा लय तलब आहे ना, त्याने किडनीचे डॉक्टरकडे जाऊन यायचं. लक्षात. ज्याला लय गांजा प्यायची हवस आहे ना, त्यांनी फक्त हृदयाच्या डॉक्टरकडे जाऊन यायचं. तुम्ही फक्त हॉस्पिटल फिरा, त्यांची परिस्थिती बघा, त्यांची अवस्था बघा. आणि ते असे ते काय त्याला काय म्हणते, बॅरिकेड का काय म्हणते त्याला, लुटी चालली होती. एकानं ते गेले, मी एका हॉस्पिटलला गेलो आणि त्याच्यावरती लुटी चालली होती. लुटी चालली असल्यानंतर आता त्या व्यक्तीचं वय कमीत कमी तुम्हाला जास्त सांगतो 82 वय असेल बरं का. पण त्याला एवढ्या वेदना. आणि मग त्याचा एक नातला कसा जवळ कान लावून विचारतो, बाबा कस काय बरे का. तो म्हणे याच्यापेक्षा ना मला पहिलं उचलणं ते बरं होईल म्हणे. म्हणजे मरण मरोपर्यंत काळाचे दुःख. मरण सुद्धा असं असावा ना तर माणूस पटक्यात गेलो पाहिजे. म्हणजे काय शेवटला ही अवस्था जर बघितलं ना, लोक आपलं तिरस्कार करतात. कसं आहे ते प्रमाण आहे. बाईला म्हणे मरतात तरी खरे, नासिल्या घर थुंकून या. लोक फक्त तोंडापुरते म्हणतात नेण्या, हा बरे आणि बस तिडून निघाले का लगेच पसून घ्यायचं. काय परिस्थिती झाली, काय त्याला बोलता येत नाही, लालगळती का. हे सगळं संत महात्म्याने आपल्या ग्रंथामध्ये मालिकेमध्ये वर्णन केलेले. वेळ नाही मला सांगायचं काय या ठिकाणी. मनुष्याने असं जीवनामध्ये जागा का आपल्याला भगवंतांना जागा दिली पाहिजे. काय झालं, कर्णाचा विषय आला होता. चित्रगुप्तकडे एक लेखणी असते. तर आता कर्णाचं जे आहे हे काय पिंडदान झालेलं नव्हतं किंवा वर्षात घातलेलं नव्हतं. पण कर्ण हा त्याच्या आत्म्यानं उपाशी होता. झालं काय, ज्या वेळेस चित्रगुप्त म्हणे तुमची पूर्णता होऊन नाही राहिली म्हणे, तुम्हाला पुढची गती भेटून नाही राहिली म्हणे. आता ती खूप प्रकारे मला एवढं सांगायचं नाही, फक्त मला एवढा प्रसंग सांगायचा आणि आपली सेवा समर्पित करायची. आणि मग त्यावेळेस चित्रगुप्त सांगतात तुमची पूर्णता होत नाही म्हणे, तुमचं तिलोतर्पण नाही झालेलं, तुमचे महिने नाही घातलेले, तुमचं वर्षश्राद्ध नाही केलेले. आता तो कर्ण कोणाच्या जोडीमध्ये होता. कर्ण दुर्योधनाच्या. आता दुर्योधनाच्या त्या वेळेला सगळे जिवंत होते की मेले होते, सगळेच मेले होते. आता तोही प्रसंग फार मोठा आहे, मला सांगायचा नाही. आणि मग झालं काय म्हणे, मग तू काय दान धर्म केलाय का म्हणजे या धर्तीवरती. तो म्हणे पूर्ण भारताला पूर्ण विश्वाला विचारा का दान सोडदाता कोण आहे. तो कोण होता, कर्ण. कर्ण दान सोडता. तो म्हणे दान तर केलेले परंतु तुझं तिलोतर्पण नाही झालं. मग अन्नदान
अन्नदान, तर अन्नदानाचा काही विषय नाही म्हणे. कारण कसं आहे, मग झालं काय, तो म्हणे मग एक कर, तू दान केलेले ना, ज्या वेळेस एखादा ग्रस्त समजा घटकाभर उपाशी असेल ना, राहत असेल, तर त्यावेळेस तुझ्याकडे जर कोणी विचार आला ना, कर्णदाते आम्हाला भूक लागली, भोजन पाहिजे, तुम्ही बोट कोणाकडे दाखवायचे? धर्मराजाकडे. कोणाकडे? धर्मराजाकडे. कारण धर्मराजा असा एक होता, तो निकिवान राजा होता. धर्मराजाकडे बोट दाखवायचा. मग ते बोट तू दाखवत होता ना, ते बोट एक काम कर, तुझी समजा गती तुला चांगली मिळवायची असेल तर तू एक कर म्हणे, जे बोटना तू अन्न दाखवलं ना, तेच बोट तू फक्त तोंडामध्ये धर, का तुझी पूर्णता होईल. म्हणजे मला सांगायचं काय, म्हणून त्याकरता आपण काय केलं पाहिजे. अहो, कर्णासारखा दाता कोण नव्हता हो. कर्ण हा कुणाचा मुलगा होता? कुणाचा मुलगा होता? कुंती मातेचा. आता एक लक्षात सांगायचं मला इकडं विशेष प्रसंग म्हणजे असा, ज्यावेळेस कर्णाचं ना अर्जुनाचं युद्ध चालू होतं, चालू असल्या कारणानं काय झालं महाराज, प्रसंग फार मोठा, मला एवढं सांगायचं नाही. कर्णाच्या मनगुटी मान लागला, अर्जुनाने मारला, कर्ण धडादिशी जमिनीवर पडला. पडल्यानंतर त्या टायमाला शेवटला एक लक्षात घ्या, माणसाला नॉर्मल प्रसंग असला तर आपण काय म्हणतो? आई. आणि समजा जर लयच मोठा साप निघाला तर बाप म्हणतो. बापरे, काय म्हणतो? दोन शब्द आपली परिपाठी. मग ज्या वेळेस कर्ण धडादिशी जमिनीवरती पडला आणि कर्णाच्या मुखातून एक चीक निघाली, ती म्हणजे आई. आई चीक एवढी मोठ्याला निघाली तर त्या ठिकाणी रावटी पडलेली होते. रावटी पडलेली असल्या कारणाने ती चीक त्या आईपर्यंत गेली. कोणापर्यंत? त्याच्या आईपर्यंत. त्याची आई कोण होती? कुंती माता. त्या कुंती मातेनं तो आवाज ऐकला नाही का, बालकाची व्याप्ती अवघी, मातेच्या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देई सरी आपला जवळ येता सीन भागे किंवा. आणि मग ज्या वेळेस ती कुंती माता त्या रणगडावरती आली आणि कर्ण असा भयानक परिस्थितीमध्ये पडलेला होता, मनगुटी मान लागली तर रक्तस्राव चालू होता. आणि मग ती कुंती माता त्या ठिकाणी आल्यानंतर ते मस्तक उचललं आणि आपल्या मांडीवर ठेवलं. मांडीवर ठेवल्यावर ते हे तिची जी मुलं होते ना, कौरव, पांडव, धर्मराजा, सहदेव, नकुल, हे चकितच झाले. अरे, ह्या दुश्मनासंग आपण युद्ध करतोय, तो रणांगणावरती धडादिशी धारा पडलेला आहे आणि ही आपली आई तिथे जाऊन त्याचं मस्तक मांडीवर घेऊन शोक करते, शोक मनवते. आणि मग त्यावेळेस धर्मराजा अर्जुन भगवंताला विचारताय रथापाशी, देवा हे काय गौड मंगल आहे म्हणे. आपण त्याला समजा मारलेले, तो मरणाच्या अवस्थेत आहे आणि आपली आई तिथं जाऊन त्याचं मस्तक आपल्या मांडीवर घेऊन शोक मनवते, हे गुहेत काय सांगा. मग त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताचे डोळे नम्न झाले आणि असे डोळ्यातून फक्त अशा देवाने असे तिचे डोळ्यावरती असे हात फिरवले. आता धारा वाहू लागल्या. कोणाच्या? कृष्ण भगवंताच्या. धारा वाहू लागल्यानंतर मग डबडबल्या अवस्थेमध्ये धर्मराजा विचारतोय, भीम विचारतोय, देवा तुम्ही रडता का? नाही बा, आज एक योद्धा गमावला. म्हटलं का? आज एक योद्धा गमावला. तो हरण्यासारखा नव्हता, पण भगवंताच्या युक्तीमुळे तो मरण पावला. कारण तो विषय वेगळा आहे, मला एवढं सांगायचं नाही. झालं काय महाराज, आणि मग ज्यावेळेस मग त्याने सांगितलं, बाबांनो हा तुमचा भाऊ आहे म्हणे, मोठा भाऊ आहे. म्हणजे कसा मोठा भाऊ? तुम्हीच जाऊन त्या आईला विचारा. मग ज्या वेळेस हे चारी पाची भाऊ त्या कर्णापाशी जातात आणि कर्णापाशी गेल्यानंतर मग त्या कर्णाला, अर्थात त्याला नाही विचारलं, मग आईला विचारलं, आई ही गुपित गोष्ट काय? आई ही गुपित गोष्ट काय मला सांग. सांग म्हटल्यानंतर आम्हाला सांग. मग त्यावेळेस कुंती माता सांगते, अरे दादांनो, अरे भावांनो, अरे लेकांनो,
हा माझा मोठा मुलगा हा तुमचा भाऊ आहे म्हणे. म्हटलं कसं शक्य होईल म्हटलं आई, हे तू काय सांगू राहिली? अरे मला दुर्वास ऋषीने 5 मंत्र दिलेले होते आणि त्या मंत्राचा मी लग्नाआधी विवाहाआधी एक प्रयोग केला. गंगा किनारी स्मरण केलं सूर्याचं, तर तो हा सूर्यपुत्र आणि तो मी नदीमध्ये सोडून दिला. तो एका गंगेनं पाळला आणि लहानचा मोठा झाला. आवाज कमी करेल. आणि मग म्हणे आई मग याच्या पाठीमागं का सांगितलं नाही? कारण ज्या ज्या वेळी पांडवावरती प्रसंग येत होता, दुःख येत होतं, त्या वेळेस करणं चांगली जे सांगत होता. कौरवाला दापत होता की हे जे तू करतो हे चुकीचे, चांगल्या मार्गाने करायचं काय असेल तर, कपटपणानं करू नको. तरी हा असा मार्गदर्शित का करत होता? म्हणून त्यांच्या लक्षात आलं आणि ते 5 भाऊ रडायला लागले. 5 भाऊ रडायला लागल्यानंतर महाराज झालं काय? काय म्हटले? झालं काय? 5 भाऊ जेव्हा रडायला लागले आणि मग त्या टायमाला धर्मराजा म्हणतो, हे अवतारी करणार तुझा आता मी काय अतिथी करू, काय सेवा करू? तू म्हटलं काहीच करू नको, एक काम करा, माझा हा आत्मा आहे हा भ्रमित होऊ नये म्हणून त्याकरता काहीतरी तुम्हाला करता आलं तर करा. कारण हा माझा जोडीदार अर्थात मित्र कर्ण, हा माझा जो देह आहे, हा जो देह, हे जे शरीर हा कोल्या कुत्र्याला घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याचं शेवटला तुम्ही काय करा, अग्नीत आग द्या. हा अधिकार कोणाला दिला? पांडवांना दिला. मला सांगायचं काय, आता विषय या ठिकाणी असा आलेला आहे महाराज. म्हणून श्लोक श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे बघा, पहिल्या अध्यायामध्ये 42 श्लोक आहे. संकरो नरकायेव कुल ज्ञानानाम कुलश्चयाचे पतंती पितरो हेसम लुप्त पिंडदक क्रिया. कारण का पिंडचा अधिकार तुम्ही घ्या. पण आता पुढचा विषय जो आहे तो वेगळा विषय. मला सांगायचं काय, त्यानंतर समजा आपण हे नाही केलं, ज्ञानोबा आहे त्याच श्लोकाच्या खाली ओवी म्हणतात, मग तया आशेक आणि कुळ घाता का रे नरका जाण्याते. समजा आपण हे तिलोतर्पण वर्षश्राद्ध 10 जर नाही केलं तर ते कुळ नरकाला जात असतं महाराज. पुढे ओवी सांगतात, जेत नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुके तेथे कवना तिळो कोण अर्पी. समजा ज्या कुळामध्ये नित्य आणि नैमित्तिक समजा तिलोतर्पण करणारे कोणी नसेल तर तो जीव आत्मा भटकन तिला लागतो, तो पिशाच योनीला जातो नाही का. जेथ नित्यादी क्रिया ठाकी. आणि शेवटला सांगतात, तरी पितर काय करते काही सोनी स्वर्गीय वस्ती म्हणून ती येते कुळापाशी. पितर याचा अर्थ जे व्यक्ती या मृत्यू लोकांमधून समजा स्वर्गीय लोकी गेलेला असतो, परलोकी गेलेला असतो, तर काय होतं महाराज, तेच वर्णन येते. 10वा महिना वर्षश्राद्ध. अलग लक्षात, तोच विषय येतो. तो विषय आल्यानंतर समजा त्या व्यक्तीला ते अन्न नाही भेटलं, ते तिलोतर्पण नाही भेटलं, तर तो व्यक्ती त्या नरकामध्ये पडून राहतो, त्याला गती भेटत नाही. तरी पितर काय करते काही सुनी स्वर्गीय वस्ती म्हणून ते येते कुळापाशी. बघा इथं ज्ञानोबा सांगतात बघा, जसं गटकबर एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये जन्माला येतो, मुलगा, तर त्याला होत तर नाही, पण इकून तिकून ते जन्माला आल्यानंतर ते रात्रंदिवस टावं फोडतं, रात्रंदिवस रडतं, किरकिर करतं, झोप देत नाही, त्रास देतं. हे शेवट काय करतात, एखाद्या डॉक्टरकडे घेऊन जातात, छोट्या मोठ्या, त्याच्यानंतर मग एखाद्या भक्ताकडे नेतात, एखाद्या ब्राह्मणाकडे नेतात, एखाद्या महंताकडे नेतात. मग तो सांगतो का तुम्हाला हा कुळाचा दोष आहे. काय आहे, तुम्हाला काय करावं लागेल, त्र्यंबकेश्वरला जाऊन पितृदोष काय म्हणतात त्याला, म्हणता ना, हा नारायण नागबली, हा पितृदोष आहे म्हणे. हा लक्षात, हा पितृदोष आहे. हे पितर तुम्हाला त्रास देण्यासाठी आलेले आहे. मी माझं पदरचं नाही सांगत, हे श्रीमद भगवद्गीतेमध्ये आलेला विषय बरं का. मग तिथे जाऊन आपल्याला नारायण नागबळी करावा लागतो. आलं लक्षात. आणि मग तेव्हा त्या जीवाची पूर्णता होते. तरी पितर काय करते, काही सुनी स्वर्गीय वस्ती म्हणून ती येते कुळापाशी त्रास देण्यासाठी येतात. म्हणून हे जर नाही केलं तर पुढे सांगितलं, जैसा नखाग्री व्याळू लागे तो शिकांत व्यापी वेगे तेव्हे अब्रह्म कुळावगील अल्पविजय. याचा अर्थ असा, आपण ह्या गोष्टी आपल्याकडनं घडल्याच नाही,
तर त्यांच्या आधी जे पूर्वज गेलेले असतात, त्यांचे पुत्र गेले असतात, ते सगळे येऊन नरकात येऊन धडकतात. म्हणून त्याच्याकरता आज आपल्याला हा विधी करायचा आहे. काय? वर्ष श्राद्ध. मग आता ज्याची त्याची इच्छा असते, पहिलं प्रथम पुण्यस्मरण झालं, दुसरे पुण्यस्मरण, एक श्रद्धेचा भाग असतो. परंतु आजच्या नंतर तुम्ही मुक्त झाले, आलं लक्षात. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबारायाने एकच ओवी घेतली होती का, सकल तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेविषी कीर शरीरे लोन कीजे. मग त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे? आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे, नाही का. जे काय समजा आपल्या वाट्याला येईल त्याचा आपण वाटा उचलला पाहिजे. असो या ठिकाणी मी माझ्या वाणीला अल्पविराम देत आहे. तसेच आमचे या ठिकाणी परममित्र हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज बोडके, तसेच अरुण महाराज आहे, आदी करून गावची मंडळी या ठिकाणी आहे. यांचे सगळ्यांचे ऋणनिर्देश करतो आणि माझ्या सेवेला अल्पविराम घेतो. पुंडलिका वरदे विठ्ठल.